नमस्कार. माझं नाव वीरपत्नी मंगल तुळशीराम साळुंके. गावाकडे शिवथर म्हणून गाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये, तालुका महाड. तर मी काळेवाडीत राहते. लग्न 1971 मध्ये झालं, मार्च 18 तारीख. आणि लग्न झाल्यानंतर ते 8 दिवसांनी नोकरीवर गेले. पूर्वी 2 महिन्याची रजा मिळायची, पण ते लग्नाच्या काळामध्ये त्यांची रजा संपली नव्हती, पण त्यांना बोलवण्यात आलं, मग ते गेले. मग आमची गाठ भेट बिलकुल नाही झाली. म्हणजे ते तिकडे गेले तर तिकडंच आणि मी इकडंच गावाकडे. दिसायला सुंदर होते, सगळं काही, म्हणजे बोलणं पण त्यांचं व्यवस्थित होतं. आणि एक फौजी म्हणून घरामध्ये खूप त्यांचा आदर होता आमच्या. आणि त्यांच्या आईचा जीव पण खूप होता त्यांच्यावर. पण काय ह्याच्यामुळं ते असं युद्धाच्यामुळं त्यांचं हे होऊन गेलं. म्हणजे आम्हाला सांगण्यात आलं की बेपत्ता म्हणून. तर आम्ही मग वाट पाहिली त्यांची खूप वर्ष, 16 वर्ष वाट पाहिली. माझं काहीच उतरवलं नव्हतं अंगावर, तसंच होतं, मंगळसूत्र, कुंकू सगळं. आणि मग 16 वर्षानंतर समाज थोडंसं, म्हणजे आमच्या सासऱ्यांना वगैरे करायचे, बोलायचे की इतक्या वर्ष कुठं असतो का माणूस. तर आम्हाला कसं की त्या हद्दीत गेले असले तिकडं पाण्यातून, तर पाणबुडीने फोडलं होतं ना जहाज, त्यामुळं कोण कुठं विखरलं ते माहीतच नाही. त्याच्यामुळं त्यांना म्हणजे त्यांचं हे आमच्यासमोर काहीच आलं नाही, बॉडी नाही. आणि इतक्या वर्ष आम्ही वाट पाहिली तर तेही समोर नाही आले. म्हणजे खूप वाट पाहिली. तो काळ आमचा खूप भयानकच होता सगळ्यांसाठी. 2च पत्र आली मला फक्त. ते मी खुशाल आहे, घरच्यांचा जास्त उल्लेख असायचा. मी तुला सोडलं इथं तर तू त्यांच्याशी मिळून मिसळून राहा, एवढंच असायचं. माझे काकी आहे ना, तिचे भाऊ होते मुंबईमध्ये, त्यांच्याजवळ चिठ्ठी आणि थोडेसे पैसे त्यांनी दिलेले मला, घरात पण दिलेले वेगळे, आणि मला ते चिठ्ठी वगैरे. तर म्हणले मी तुला घ्यायला येईल दसऱ्याला. त्याच्या वेळेला येणार होते ना, ते कॅन्सल झालं त्यांचं, की आमचं म्हणजे ते युद्धाचं म्हणजे चालू आहे, तर आम्हाला कधीही बॉर्डरवर बोलवतील तर आम्हाला जावं लागेल. तारीख मला म्हणजे 9 डिसेंबरला घडलं हे, पण ते तिकडं असल्यामुळे मला ते काहीच नाही. कारण सगळं यायचं तर मोठ्यांकडे यायचं. आमच्या सासऱ्यांना म्हणजे पत्रव्यवहार वगैरे त्यांच्या असायचे, पण माझं एवढं म्हणजे हे नसायचं त्याच्यात. आणि मी कधी विचारलं पण नाही सासऱ्यांसमोर की बाबा काय लेटर आलंय किंवा काय. हा बरं आहे एवढंच फक्त सांगायचे, बाकीचं काय नाही. सगळ्यांची विचारपूस केली म्हणून असं असायचं. आमच्या लोकांकडनं ऐकलं की मला स्वतः त्या अवस्थेत, मी ऐकण्याच्या पण अवस्थेत नव्हते, पण त्यांची चर्चा चालायची, त्याच्यात मी ऐकलं होतं की 8 वाजता हे जहाज फोडले म्हणून. आणि 9 तारखेचं म्हणजे ते परत आलेले आहे, म्हणजे परत फिरले. ते आमचे एक दीर होते, ते सांगायचे की बाबा ते परत येत आहेत म्हणून. त्यांचा एक मित्र होता, तो मला वाटतं 6 का 11 वर्षांनी असं भेटला मला, की त्यावेळेस त्याने सांगितलं की बाबा आमच्याबरोबर त्यांनी उडी मारलेली आहे, हे केलेलं. तसं आम्हाला बॉडी सुद्धा मिळालेली नाही. आणि हे सांगताना मला थोडं अवघड वाटते. आणि असं म्हणजे सांगत होते की अर्धी लोक आपली त्या हद्दीत पण गेली असतील, कारण पाण्यामध्ये घडलेले. तर त्या म्हणजे कराची बंदराच्या तिथे झालेले, म्हणजे मी आमच्या घरच्यांच्या तोंडून ऐकलेले की कराची बंदरात झालं म्हणून. मग ते इकडं नाही येऊ शकले तर लाटेबरोबर तिकडं पण फेकू शकतात, एखाद्या बेटमध्ये पण असू शकतात. त्यावेळेस आम्ही असं म्हणजे आमच्या सासऱ्यांचे तर इतके पाय थकून गेले की प्रत्येक ज्योतिषाकडं, ब्राह्मणाकडे, सगळीकडे जात होते ते बघण्यासाठी की बाबा माझा मुलगा कुठे आहे का काय. ते म्हणजे म्हणायचेत की आहे म्हणून. मग त्या आशेवर मी सुद्धा एवढी वर्ष काढली. मला पण वाटायचं की. आणि त्यावेळेस आमच्या ह्याच्यात समाजामध्ये फारच, माझ्या माहेरचं आडनाव मालुसरे, तर त्यावेळेस असं काही होत नव्हतं. आता सगळं चालतंय, पण त्यावेळेस बिलकुल नाही, खूप मर्यादा होत्या. मला अजूनही वाटतं की, म्हणजे मी सत्य सांगते की मला असं वाटतं की ते कुठेतरी असतील, असं घडले असं मला वाटतच नाही. पण ह्या शेवटी भावना आहेत. आतून एक मन सांगतं की एवढ्या वर्ष हा मनुष्य कुठं असेल किंवा काय असेल. कोणी काय काय सांगायचं, म्हणजे भेटायला येणारे सुद्धा मला असे काय पण सांगायचे. त्यामुळं मला इतकी भीती वाटायची मनातून की असं तर घडलं नसेल, तसं तर घडलं नसेल.
असं, पण तरी एक मन सांगायचं आतून की कुठेतरी आहेत. आणि सतत पांढऱ्या ड्रेसमध्ये मला माणूस कोणी डोंगरातून, आमचं शेत डोंगराच्या ह्या साईडला होतं, तर त्या शेतात माझ्या आजी सासूंबरोबर मी असायची कधी कधी. तर त्यावेळेस त्या मला, मी तिकडं रस्त्याकडे बघायची तर मला आतून वाटायचं की हे तर नसतील, अशी माझी वाटेकडे नजर असायची. पण आहे आता मी ह्या 30 वर्षामध्ये जरा उभी राहिले. मी माझे मिस्टर कुठेतरी असतील आणि येतील, पकडले गेले असतील. पकडले गेले म्हणून समजलं होतं आधी आम्हाला की त्या हद्दीत गेल्यामुळं पकडले पण असतील. आणि किती 180 लोक, तर त्याच्यातले काही लोक आली आणि मग बरेचसे लोक यांच्या बरोबरची नाही आलेत. तर मग आम्हाला असं वाटायचं की येतील. आणि पाण्यात ड्रेस घातलाय म्हटल्यावर ते पाण्यातले काय ऑक्सिजन वगैरे पाठीवर असतं सगळं, तर तसं त्यांनी ते घातलंय. त्या मित्राकडून समजलं होतं, आमच्या सासऱ्यांना सांगितलं होतं. सासऱ्यांनी मग ते आमच्या घरी सांगत होते माझ्या सासूबाईंना, तर ते मी ऐकलं होतं की त्यांनी उडी मारलेली होती पाण्यात. पण ते कुठल्या साईडला गेले ते माहीत नाही. मग शेवटी आत्ता कसं, म्हणजे इतक्या वर्ष वाट बघून, नाही तर कुणी म्हणतं जलसमाधी झाली असेल, कोणी काय म्हणतं, पण त्याबरोबरीने मी चालते आता. म्हणजे कसं की प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते ना, आपल्याबद्दलची भावना ती प्रत्येक गोष्टीला वाईट वाटून ते बोलत असतं. माझं तेवढं तत्व होतं की आज हा वीराची पत्नी म्हणून मी अभिमानाने जगतेय. तो अभिमान माझ्या मनात, आणि अशा या लोकांनी मला भेटून मला बोलतं केले, नाहीतर मी असं कोणासमोर बोलत पण नव्हते पूर्वी. कोणाची प्रेरणा, मला खरं म्हणाल तर माझ्या आई वडिलांनी जास्त. माझी आई खूप खंबीर होती, वडील पण तसे मिलिटरीमॅन होते, ते पण खंबीर होते. पण त्यांची दुविधा हे होते की बहीण पण माझी आहे, मुलगी पण माझी आहे. तर मी 1.5 वर्ष होते माझ्या घरी, पण काही दिवसांनी आले. शेवटी पर्याय नव्हतंच माझ्या मनातून. मी पूर्ण खचले होते. मी डोक्याला सतत, माझं डोकं दुखायचं, मी डोक्याला कापड बांधून असायची. आणि म्हणजे मला ते असं सतत तेच माझ्या मनात घुमायचं की कसलं जीवन घेऊन आलो. आणि कसं आपण, आधी मी नशिबाला दोष देत होते, पण आता ह्या स्वाध्यायाच्या बैठकीवर बसल्यानंतर मला वाटायला लागलं की हे माझं कर्म लिखित होतं, आणि ह्या कर्मामुळे मला हे म्हणजे प्रायश्चित्त आहे की काय, असं मला वाटत असतं. एक वीर होता आणि त्या वीराबरोबर माझं लग्न झालं, तर मला त्याचा फार अभिमान वाटतो. आणि मी कारण मला मूलबाळ नाही आहे, लग्न झाल्या असं आमचं, म्हणजे दोन्हीकडं झालो आम्ही, म्हणजे गाठभेटच नाही. तर मग असं वाटतं की म्हणजे मी जे जीवन जगते आता, तर ते माझा मागचा काळ होता, आणि आत्ताचं जीवन जगते ना, ते माझं आत्ताचा भविष्य काळ आहे हा. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या मिस्टरांचं नाव निघतंय, आणि जिथं कुठे मला बोलवते तिथं मी जाते, कारण त्यांचं नाव पुकारलं जातं. त्या नावावर मी जगते पूर्ण. माझं आयुष्य मी त्याच्यावर काढले. मला खूप विचार यायचे की काय करावं आता, कसं जागावं. जीवन हे कठीण आहे, खूप कठीणातून खडतर वाट शोधता थकून गेल्यासारखं झालं होतं. अध्यात्मक मिळालं नसतं ना मला, तर म्हणजे मला फारच मी अजून खचत गेले असते. लहान वयात लग्न झाल्यामुळं ते एकच माझ्या मनावर होतं जास्त, की कसा हा प्रसंग आला माझ्यावर, एवढंच वाटायचं. मला 16 वर्ष, मी सांगते ना, 16 वर्ष होतं माझं सगळं अंगावरती. आणि 16 वर्षानंतर समाजासाठी करावं लागलं. माझ्या सासऱ्यानं सगळे लोक बोलायचे की इतक्या दिवस कुठं असतो का माणूस, तर तुम्ही त्या माणसाला तुम्ही तरंगत ठेवलाय, त्यापेक्षा तुम्ही करून टाका. म्हणून त्यांनी मग माझ्या दिरांनी वगैरे ठरवून केलं. माझ्यापेक्षा लहान आहेत ते दीर. ते अमर आहे म्हणून घोषणा त्यांची नेहमी होत असते की अमर आहेत, आणि मग त्यांना मरण नाहीच आहे ना, असं मनातून येतं. मग आपण लावलं पाहिजे, असं नाही की. पण तरी सुद्धा एक समाजाची भीती असते, आणि ह्या भीतीमुळेच. आणि आपल्या आईवडिलांचं नाव मी रोशन केलंय आत्तापर्यंत. माझे वडील पण मिलिटरीमॅन होते, आई पण माझी शेतामध्ये कष्ट करत होती, पण शेतीवर सगळं सोडून माझ्यासाठी ती माझ्याबरोबर राहिली इथं, की माझी मुलगी एकटी नको सोडायला.
तिच्या मनात किती विचार आहेत असं वाटायचं. आणि तिनेच मला या अध्यात्मात पण तिनेच मला पाठवलं जबरदस्तीने, नाहीतर मी गेलेच नसते. किती लोक भेटायला यायची पण मी जात नव्हते. मी म्हणजे काय ते एवढं मोठं घडलंय आणि काय जीवनात आहे असं वाटायचं. पतिव्रते की देशासाठी आपला पती आहेत की नाही आहेत हे मी माझ्या मनाला तर सांगू शकत नाहीये, पण तरी आतून जर 7व्या पडद्यात माणूस म्हणतो ना की 7व्या पडद्यात काहीतरी असतं, तसं माझ्या हृदयात आहे की ते कुठेतरी असतील आणि येतील हीच अपेक्षा. आणि ते त्यावेळेस माझ्या मनावर बिंबल्यामुळे मला असं वाटतं की ते कुठेतरी आहेत. आणि मी म्हणजे असं झालंय असं मला वाटतच नाही आत्तापर्यंत. पण मर्यादा आहेत काही काही गोष्टीला. स्त्री शक्ती महान आहे ते आम्हाला पण सांगतात अध्यात्मात, पण काही मर्यादा सांभाळल्या पाहिजे स्त्रीने. कुठल्या गोष्टीचं म्हणजे घरात कुठली गोष्ट कौटुंबिक मध्ये असते आणि बाहेर पण असतात. आपण ज्यावेळेस उंबरा ओलांडून जातो त्यावेळेस उंबऱ्याला पण आपण नमस्कार करून गेलं पाहिजे की आपल्याबरोबर सगळं काही चांगलं आलं पाहिजे. उंबऱ्याच्या आत येताना सुद्धा आपल्याबरोबर सगळं काही चांगलं आलं पाहिजे. ही स्त्रीला म्हणजे शक्ती दिलेली आहे भगवंता. आणि प्रत्येक स्त्री आपल्या संसारासाठी खूप करत असते. 30 वर्ष मी स्वतःला असंच ठेवलं होतं ना. मग मला नंतर म्हणजे असं मार्ग मिळत गेले की कोणाची तरी साथ पाहिजे मागं, त्यांच्या पाठीमागे खंबीरतेने, तर ती स्त्री बाहेर उभी राहू शकते आणि समाजात वावरू शकते किंवा कुठलीही गोष्ट ती हिमतीने करू शकते. तिच्या मुलांचं पालनपोषण नीट करू शकते. मी तर सांगते की आता समाज पण थोडंफार ह्या स्त्रियांसाठी काहीतरी करतंय, नाही असं नाही, पण आमच्या वेळेस तर काहीच नव्हतं, सगळीकडे अंधारच होता. पण आता तर त्या स्त्रियांनी पण त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि समाजाने पण त्यांच्यासाठी एक आदर्श ठेवला पाहिजे की बाबा की ह्या स्त्रियांना आपण कुठली मदत केली तर त्यांच्यासाठी चांगलंच आहे. तरुण मुलींचा विचार केला, मी पण तारुण्यातूनच गेलेली आहे, तर असं वाटतं की बाबा त्यांच्या भावना असतात आतून, तर त्या भावना हे लोक जपतायत तर फारच चांगले. मला तर खूप म्हणजे मी 50 वर्षानंतर म्हणजे माझं लग्न होऊन ह्या ताईंनी हळदी कुंकवाचं हे केलं होतं. तर आपल्या समाजात म्हणजे कसं असतं की नाही हे योग्य नाही आहे, तर ते केलं आम्ही. म्हणजे कुंकू लावलं, हळदी कुंकू, पुन्हा नथ घातली माझ्या नाकात. तर मला त्याचं फार म्हणजे आतून मला इतकं म्हणजे भरून आलं की हा विचार कोणी नव्हता केला, तर हे कुठून आलं. भगवंताची पण म्हणजे पाठीशी उभा आहे तो, असं मला वाटतं. कारण का तर हा मान मिळणं फार अवघड आहे. एकदा गेलेला मान परत नसतोच, समाजामध्ये तरी नसतोच, कुठं दिसलाच नाही आतापर्यंत. तर कुठल्याही स्त्रीला जर घरातून पाठिंबा मिळाला तर ती भक्कम उभी राहू शकते किंवा तिची मुलं जरी लहान असो मोठी असो त्यांच्यासाठी तिला जगण्याची पण म्हणजे शक्ती मिळू शकते. देशासाठी कोण प्राण अर्पण करत नाही असं नाही. जो देशासाठी घर सोडून जातो तो परिवारावर त्याचं एवढं हे नसतं, एवढं देशावर असतं. कारण तो समोर किती त्याला आतून जरी हे वाटत असलं परिवारासाठी तरी पहिला देश असतो त्याचा. कारण मी ते माझ्यावरनं सांगते. म्हणजे पहिले मला उभं राहायचं पण मला अशी भीती वाटायची, आतून मी घाबरलेलीच असायची. आणि अजूनही म्हणजे मला बोलायला जर तिथं स्टेजवर सांगितलं ना, बऱ्याचदा प्रसंग आला पण मी बोलत नाही. मी आता तुमच्यासमोर, तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात म्हणून तुमच्यासमोर मी एवढं बोलू शकले. जर ह्याच्यात मोठं कोणी व्यक्ती असते ना तर एवढं बोलू शकले नसते. माझ्या भावाच्या परिवारमध्ये राहते. माझी वहिनी पण मला खूप चांगली मिळालेली. तिने मला म्हणजे आईचे त्यांनी दर्जा घेतलेला आहे. लाडक्या आहे का नाही सगळ्यांना माहिती आहे, पण त्या खूप माझं करतात. आणि माझा भाऊ पण, भावाने मला म्हणजे सर्व काही पैसा असतो असं नाही. इथं म्हणजे मला माझ्या भावाने आणि वहिनीने आज माझे आई वडील गेलेले, माझी आई गेलेली 20 वर्ष झाली असतील, 20-22-21 वर्ष झाली असतील. आणि वडील गेल्यानंतर, आई गेल्यानंतर वडील गेले तर त्यांनाही आता 13-14 वर्ष झाली असतील, पण त्यांनी अजून सांभाळले. प्रत्येकाची अडचण वेगळी असते. मला सांभाळणारे चांगले होते आणि
म्हणजे कसं की घरचा पाठिंबा मला खूप आतापर्यंत माझी भाऊजाईनी पण माझ्या आई वडिलांची मला आठवण करून दिली नाही, किंवा मला असं वाटत नाही की उलट मी त्यांना बोलते, पण ते मला कधीच नाही असं करत. खूप म्हणजे चांगले सांभाळतात. त्याच्यामुळे मी बाकीच्या गोष्टी नाही सांगू शकणार की सगळ्यांनाच असा पाठिंबा. एवढ्या वर्षी माझ्या पाठीवर 10-11 वर्षांनी लहान येतो, पण मोठ्या भावासारखं कर्तव्य करतोय तो आतापर्यंत. जय